राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण टाळ टाळ जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी टाळ 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 शबाश वा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बनवा तो हा मगमा बरवा बरवा तो हा विठ्ठल बनवा तो हा मगमा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
तुझाची जोडी मन विठ्ठली आवडी बहुत सुख मला विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बर शाबाश वाह 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण टाळ टाळ राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम हॅलो हॅलो आवाज येत नाही मॉनिटर हॅलो. मॉनिटर श्री गुरु सारिका अष्टापाटी राका 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 श्री गुरु टाळ 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 वाजवा टाळ वाजवा शाबाश शाबाश वाह वाह इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा श्री गुरु सारिका अष्टापाटी राका 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 श्री गुरु सारिका वाह 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 वाह
सारी गा असा पाटी राका श्री गुरु 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 सारी गा असा पाटी राका कल्पतर तळवाटी चोकोनी बैसला काय मानू त्याला सांगा जोजी कल्पतर चोकोनी बैसला काय मानू त्याला सांगा जोजी श्री गुरु सारी गा असा पाटी राका 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 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे श्री गुरु सारी गा असा पाटी राका श्री गुरु सारी गा असा पाटी श्री गुरु सारी गा असा पाटी राका 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 इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करे चला चला श्री गुरु सारी गा असा पाटी राका श्री गुरु सारी गा असा पाटी राका श्री गुरु सारी गा असा पाटी राका श्री गुरु सारी गा विठोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल त्रिभुनु सारी कास्तपाटी राका त्रिभुनु सारी कास्तपाटी राका श्री गुरु सारी कास्तपाटी राका श्री गुरु सारी कास्तपाटी राका त्रिभुनु सारी कास्तपाटी
चाले
विठ्ठल असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतोर तळवटी जो कोणी बैसला काय बानो त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिका अष्टा पाठी राखा इतराचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो कृपे श्री गुरु सारिका अष्टा पाठी राखा इतराचा लेखा कोण करी विठाला 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 समचरण सरोजम साम्रणीला बुधावम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमालं कंजनं कंचनेत्रं सवयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रहै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरुप्रथमणमण दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुगा कलावज्ञ जीवधरार्था अवतारं
कलंकांगदेशोदिका मोदिवक्त्रं खलानिशवादापनोदार दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेणे बोलतो वचन्यती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी करुणा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेणे बोलतो वचन्यती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा भैर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी. हे अकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पुंडरम परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा त्याच्या अथांग कृपेने अथांग दयेने आजच्या प्राप्तस्थळी या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप चिंतकाची चिंतामणी योग्यांची माऊली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया घातला नवे तर वारकरी संप्रदायाची ओळख प्रचार प्रसार संपूर्ण जगभरामध्ये ज्या साधून पोचवली आणि वारकरी संप्रदायाचा पाया घातला ज्ञानदेवी रचिला पाया त्या ज्ञानोबरायांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल या अभंगातून महाराज आपल्या श्रीगुरूचं महत्व या अभंगाच्या माध्यमातून विशद करतात. काय विशद करतात याच्याकडे जर प्रामुख्याने जर लक्ष दिलं तर लक्षात येईल तुमच्या सगळ्यांच्या. महाराज म्हणतात श्री गुरु सारिका असता पाठी राखा. श्री गुरु सारखा जर आपल्या पाठीशी जर पाठी राखा असेल तर इतर जगाचं आपल्याला घेणं देणं नाही. इतराचा लेखा कोण करी. मग महाराज दुसऱ्या चरणात सांगतात जसं राजाच्या बायकोला भीक मागण्याची काय गरज तिच्या मनाजोग तिला सगळं काय मिळतं तसं आम्हाला श्री गुरुच्या सानिध्यामध्ये सगळं काय मिळतं. राजयाची कांता काय भीक मागे आवाज द्या म्हणून मारतात. काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. मग आणखीन तिसऱ्या चरणात दृष्टांत दिलाय की कल्पवृक्ष एक कल्पतरू वृक्ष आहे आणि त्या खाली जो कोणी बसल ज्या
कल्पवृक्षाखाली मनामध्ये जी इच्छा आहे त्याला ती मिळतं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय बानू त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारिका आष्टापाठी राका इतराचा रेखा कोण करे. मग महाराज ठीक आहे हे पण खरं झालं, पण महाराज तुमच्याकडं तुमचा काय अनुभव. ज्ञानोबा राय म्हणतात मी माझा अनुभव सांगतोय. मी तरलो आणि तरलोच नाही तर उद्धरलो सुद्धा. तर कोणामुळं. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिका अष्टापाठी रागा इतराचा रेखा कोण करी. विठ्ठल. आजच्या या चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपला हा काचळेमाळा बरोबर रासकरवाडी वयामानानुसार इकडं तिकडं होतं बरं का, जरा सांभाळून घ्या. वयामानानुसार खरं तर या ठिकाणी सांगून जाईल की गेले अनेक वर्ष श्री वैकुंठवासी संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज बीज वैकुंठवासी सिद्धांत शिरोमणी समर्थ दगडू स्वामी महाराज यांची 62वी जयंती किंवा पुण्यतिथी. हा पुण्यतिथी महोत्सव आणि त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि गुरुपूजन सोहळा बऱ्याच कारणाचे एकमेव साधन असा एकमेव संगम या ठिकाणी आपण करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी हा दरवर्षी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. गेली किती वर्ष झाली या सोहळ्याला आपण या ठिकाणी सोहळा साजरा करतोय. किती वर्ष झाली दादा. 62. मला वाटतं 62 वर्ष इथं सुद्धा पूर्ण झालेत. आणि 62 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत असताना या ठिकाणी हा सोहळा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली जाधव आणि खरं तर या ठिकाणी दिंडी सोहळा गुरुपूजन आणि हरिकीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळं ज्यांनी नियोजन केलं आहे आदरणीय वैकुंठवासी शंकर बाबा दामाजी रासकर आणि वैकुंठवासी गोपाळशेठ रासकर यांच्या निवासस्थानी मुक्काम पोस्ट रासकरवाडी पोस्ट पिंपळवंडी या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या सोहळ्यासाठी मला ज्यांनी निमंत्रित केलं माझ्यावर ज्यांचं नितांत असं प्रेम आहे आदरणीय हरिभक्तपरायण आदित्य महाराज रासकर असतील, आमचे अक्षय दादा असतील, आमचे दादा असतील, यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. या ठिकाणी गोड असा सोहळा आहे. पहिल्यांदाच एक खंत व्यक्त करून जाईल कार्यक्रमाला उशीर झाला आहे. आता कीर्तन संपवायचं होतं तर कीर्तन चालू झालं आहे. असं वेळेला महत्त्व आहे गड्या, असं वेळेला महत्त्व असतं. एखादी वेळ आता माझे कीर्तन जर पडलं तर मला दोष द्यायचा नाही, कारण की तुमची चेहरे ना अशा उन्हामुळं कसे असे रागीट झालेत आणि रागीट चेहऱ्यामध्ये कीर्तन करणं माझा त्यामध्ये कोणताच दोष नाही. म्हणून कोणती गोष्ट वेळेतच होणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये तुम्ही वेळेत आलेत का मी वेळेत आलो मलाच की वेळ लागला नाही, पण कोणतरी चुकलं आहे आज. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी माझे मस्तक नतमस्तक करतो. उत्कृष्ट अशी गायनाचार्य मंडळे, उत्कृष्ट अशी वाजवणारी मंडळे, सगळे टाळकरी मंडळे, सगळ्यांच्या चरणावर मी माझे मस्तक नतमस्तक करतो. उत्कृष्ट असं नियोजन आहे. सगळ्यांच्या चरणावर मी माझे मस्तक नतमस्तक करून माझ्या चिंतनाला सुरुवात करत आहे. फक्त सर्वांनी सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष देऊन कीर्तन ऐकायचे. उरलाय माझ्याकडे 1 तास, मला म्हणावं लागेल 1 तास उरला नाही. कविराज महाराज या युक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण गोड अशी सेवा पाळणार आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणावर मी माझे मस्तक नतमस्तक करतो आणि माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे चालले तरी चालते, आवाज वाढवा. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या
पवित्र आणि पावन कुळामध्ये तुमचा आमचा म्हणून झालं का महाराज बटन बंद करा, त्यांना सहकार्य करायचं तुम्ही. पवित्र आणि पावन कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. या पवित्र आणि पावन कुळामध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावंच लागतं. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. अशा पवित्र आणि पावन कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. या जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावंच लागतं. भाग्यानं पुण्यानं जन्म मिळतो गड्या. आणि भाग्यानं पुण्यानं जर जन्म मिळालाय तर आई या देहाचं या जन्माचं कधीतरी ऋण आभारी व्यक्त केले पाहिजे. हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी बेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक एक योनी कोटी कोटी बेरा. हे एकदाच काय ते मिळणार आहे. आपण आता 26 जानेवारी गेले. 26 जानेवारीला किती गोड म्हटलो. या भारत देशातली माती सुद्धा इतकी पवित्र आहे. किती गोड वर्णन केलं. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल को आरज़ू. तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल को आरज़ू. अशा पवित्र आणि पावन कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. मग जन्माला जर आलात कधीतरी या देहाचं या जन्माचं कधीतरी सार्थक करून घ्या. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. याच देहात याच मनुष्य देहामध्ये मिळणार आहे. प्राप्त करा. किती गोड प्रमाण सांगितले एका ठिकाणी. याच देही गाते देवाचे भजन, याच देही गाते देवाचे भजन, आणि कहे ध्यान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून कधीतरी वेळ लावून घ्या. हे जीवन जाणार आहे. किती गोड सांगितलं एका ठिकाणी. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल बघून घे सावळी मूर्ती आता पांडुरंग. पवित्र आणि पावन कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. पवित्र आणि पावन कुळामध्ये जन्माला येण्याकरता भाग्य पुण्य असावं लागतं. आणि मित्र एक बोलून जाईल. मी नेहमी तुमच्या जुन्नर तालुक्याबद्दल चांगलंच बोलत आलो. का थोडंसं रिपीट वाढवायचा सेटिंग मधून अप्राविक होते. पवित्र आणि पावन कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात. कसं जन्माला आलात. तुमच्या जुन्नर तालुक्याबद्दल कायमचं वर्णन केलंय. जुन्नर तालुक्याबद्दल चांगलंच सांगितलंय. कसं चांगलं सांगितलंय. स्वराज्याचा महामेरू ज्या तालुक्यात जन्माला आला तो तालुका कोणता. कोणता तालुका. तुम्ही कोणत्या तालुक्यातले. अफगाणिस्तान. कोणता तालुका. जुन्नर. हा असं जरा बोलत चला.
दुपारची वेळे झोपला लय मागच्या म्हाताऱ्या फार दचकून उठायला लागल्या. ते म्हणायला लागले बाबा आवाज कमी कर, इकडे इकडे मला आवाज द्या. हा पवित्र आणि पावन कुळामध्ये जन्माला मानवी जन्मामध्ये या देहाला आल्यानंतर कोणत्या तालुक्यात जन्म झाला? जुन्नर तालुक्यात. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवावा आणि रेड्यानं वेद बोलावा. ते रेड्याची समाधी कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर तालुक्यामध्ये. अरे भिर म्हटलं का अंगावर काटा सुद्धा उभा राहतो. कोणता तालुका? जुन्नर तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा जुन्नर तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी करणारी माणसं सुद्धा तिथं ऋण आभारी व्यक्त करतच. या जन्मामध्ये हे ज्ञान कुठं नाही, या जन्मामध्ये हे मिळेल. पण देव मिळत नाही बाबा सध्या. का मिळत नाही? आवडलं तर नक्की प्रतिसाद द्या, मी वाक्य बोलून जाईल. देव का भेटत नाही याची कारणं जर शोधली, आई ऐका बरं. कपडे झाले छोटे, कपडे झाले छोटे, लाच कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाच कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? अरे माणूस झालाय पैशाचा, माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे ना. आणि देवाला प्राप्त करण्याकरता या मानवी जन्मामध्ये कधीतरी आपण भाव ओळखला पाहिजे. आपण म्हणतो ना देव आशा न पावायचा, कशानं? असं गप्प बसल्या ना बरं का. देव आशा न भेटायचा, बोला की आजाव. देव आशा न पावायचा, देव बाजारचा भाजीपाला, मनी नाही भाव. पाव वडा पाव म्हणे देवा मला पाव. तुम्ही वडाकडे जाता ना, त्याला नाही म्हणायचं, त्याला नाही म्हटले तरी चालेल, पण एकदा देवाला म्हणा. मनी नाही भाव, देवा मला, देव आशा न भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला. देव भावानं मिळवते तो. आणि कोणी कोणी मिळवला? अरे कोण म्हणतं देव येत नाही? एकदा अर्थतेने त्याला हाक मारून बघा. एका ठिकाणी वर्णन आहे. अरे कौन कहते भगवान अरे आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अरे कौन कहते भगवान सोते नहीं, तुम सुदाम जी के जैसे बुलाते नहीं. येतो तो पण त्याला बोलवण्याची गरज. कधीतरी देव शोधात जवळ आहे, तुझ आहे तुझ पाशी, पण तू जागा चुकलास. आपल्या जवळ देव आहे आई. आणि देव शोधायचा आहे ना, मला वाटतं गोपिकांसारखा देव शोधावा. ज्यावेळेस त्या गोपिकांना देव सोडून गेला नाही, गवळणींना सोडून देव गेला ना, आखरून न्यायला आला होता. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. त्या नंदाच्या अंगणामध्ये गोपिका जमा झाल्या होत्या आणि आक्रूर भगवंताला घेऊन गेला होता बाहेर. त्यावेळेस विचारलं भगवंताने, रथ थांबवला. ए आक्रूरा रथ थांबव. रथ थांबला गेला. म्हटलं माग जा ना, त्या गोपिकांची अवस्था बघू नये. आक्रूर म्हटलं माग जर गेलो ना, गोपिका आता जिवंत नाही येऊ द्यायच्या. हा म्हटलं तुझं काय होणार? त्या आक्रूर माग गेलं तर गोपिकांची अवस्था. काय अवस्था झाली ती ऐका. गवळणीने वर्णन केलंय. कायमोक लिले सावजनी वेडीयले, सावजनी 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 वेडीयले. कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. अशी अवस्था त्या गोकुळामध्ये झाली होती. आणि भाव असावं तर त्यांच्यासारखाच असावा, नाहीतर भाव नसावा. आमच्या सावता महाराजांनी आई
शेतामध्ये देव शोधला, त्याची नजर असली पाहिजे फक्त देव शोधण्याची. देव कुठेही शोधता येतो. माणसामध्ये देव शोधता येतो, कुत्र्यामध्ये देव शोधता येतो, प्राण्यामध्ये देव शोधता येतो, कुठेही देव शोधता येतो. पण शोधलं पाहिजे कधीतरी. खरं सांगा, तुम्ही शेतामध्ये जाता ना काम करायला, जाता ना शेतामध्ये गेल्यानंतर खरं सांगा, तुम्हाला भगवंताची शपथ आहे, पांडुरंगाची शपथ आहे, तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता? खरं बोलायचं, देवाचं भजन करत नाही. प्रामाणिक माणसं आहे तुम्ही. हा वा, वर 1 रुपया भरा पाकिटात, यांना देऊन टाकू आज. हा शाबास. देवाचं भजन करत पण लोकांची कुटाणी केल्याशिवाय राहत नाही. हा वा, खरं आहे ते, बरोबर आहे. असं आजीला पटलं कीर्तन, आजी म्हणते बरोबर मला. कधीतरी कामात राम जोडा. राम जर जोडला ना, जीवनाचा राम होतो. आणि एक दान सुरू असा दात आहे की तू आपलं पद आपल्या दासाला देण्याकरता तयार आहे. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, तुझ ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देसी पददासा, आपुलेची देसी पददासा, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, तुझ ऐसा कोण उदाराची राशी. एवढा उदार आहे तो, आपलं पद आपल्या दासाला देण्याकरता सुद्धा तयार आहे. म्हणून त्याची शरणागती कधीतरी करावी. या जीवनामध्ये खरं कारण जर शोधायचं आहे, खरं जर मिळवायचं आहे, तर ती फक्त एकमेव आपला भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्यापासून या या भगवान परमात्म्यापेक्षा या जगतामध्ये खरं काही नाहीच. महाराजांनी वर्णन केलंय, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया हे रजार हरिविन. सगळं काही खोटं आहे, लटक आहे, मायेचा बाजार आहे. म्हणून जगतामध्ये काय शोधायचंय, तर आपल्या घरामध्ये आपला देव शोधायचा आहे. आणि देव कोणता माहिती नाही. तुम्हाला पंढरपूरला जाता आलं असं कुठं लिहून ठेवलंय का पंढरपूरला जावं माणसानं? असं कुठं लिहून ठेवलंय का माणसानं आळंदी जावं? हा नक्कीच जावं. माणसानं उभ्या आयुष्यभरामध्ये एकदा तरी पंढरपूर लुटावं. मग लोकांच्या चपला नाही पंढरपूरला जाऊन लुटावा. माणसानं उभ्या आयुष्यभरामध्ये एकदा तरी पंढरपूर, एकदा तरी आळंदी केली. तुमच्यापैकी किती जणांनी केली? हात वर करा जरा. किती जणांनी केली? प्रामाणिक माणसांनी वर बोट करा. किती माणसांनी वर वाऱ्या केल्या? एवढ्यांनी केल्या वाऱ्या केल्या ना, गेले ना पंढरपूरला. अरे किती आनंद तिथे जाऊन. कधीतरी पाहू माणसानं. वेडारे 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 वेढारे पंढरी मोर्चे लावा, भीमा तिरी मोर्चे लावा, भीमा तिरी वेढारे पंढरी पंढरी वेडारे पंढरी. माणसानं कधीतरी जावं आणि पाहावं पंढरपूर. आणि ज्याला पंढरपूरला जाता येत नाही त्याला घरामध्ये आपल्या देव आहे, त्या देवाला कधीतरी जपावं. आपली माय आणि आपला बाप हे सगळ्यात मोठी देवता आहे. किती जपावं त्यांना? अरे स्वतःच्या जीवापेक्षा त्यांना जपावं. आज या राजकरी परिवारानं सुद्धा आज आमच्या बाबांची आठवण काढली या कार्यक्रमामध्ये. किती बोलावं बाबांबद्दल, किती बोलावं. आज या ठिकाणी गुरुपूजन सोहळा झालाय. आज ज्यांनी मार्ग दाखवलाय त्यांचं पूजन करण्यात आलं इथं. किती बोलावं. बापाचे ना आईचे किती मोठे उपकार आहे. ऐका, मी स्वतः कविता लिहिली बापाबद्दल. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेनं पुसताना उरी होऊन का दाटतोया. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या, मला कसंच होत या,
कुणी बाबा म्हणताना उरी होऊन गदात तोया गोष्ट बापाची सांगताना. एवढा मोठा बाप आहे, आई कधीच रडत नाही तो बाप, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून 10 मोकलून रडला, गळ्यात रडला का नाही? एवढं मोठं अंतकरण आहे बापाचं. आणि आईचं सुद्धा तितकंच मोठं आहे. किती मोठं अंतकरण आहे. आणि आईपेक्षा मोठं कोणी नाहीच. कबीरदास महाराज म्हणतात सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. आई नक्कीच मोठे. अरे लोक एवढी प्रेम करायला लागलेत, एवढी प्रेम करायला लागलेत आईवर, एवढी प्रेम करायला लागले. सध्या एक आईचं गीत ऐकण्याकरता 50,000 आहे. तुम्हाला कळतं का मी काय बोलतोय ते? आज 50च्या 50 वसूल करून देतो, तुमची काळजी करू नका. त्याच्यापेक्षा कडक आवाज काढतो. हा किती गोड वर्णन आहे आईचं. हे आई किती मोठीच ग तू. तडप त्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. एवढे मोठं प्रेम आहे आपल्या आईचं, म्हणून जपावं. तिला कधीतरी तिच्यावर प्रेम करावं. आणि एवढं जर प्रेम केलं तरी ज्या जीवनातले पहिले श्रीगुरु कोण असतील तर जीवनातले पहिले श्रीगुरु आई वडीलच आहे. कारण की जीवनातला पहिला अनुभवाचा बोल देणारे कोण असेल तर ती आपली माय माय. आणि म्हणून बरीच लोक म्हणतात ही आई तुला काही कळत नाही तू गप्प बस, म्हणतात ना तुमच्याकडे म्हणतात का? ही आई तुला काय कळत नाही तू गप्प बस. अरे येड्या, जर तिला काही कळत नसतं तर लहानपणी तिने तुझ्या डोळ्यामध्ये काजळ घालण्याच्या ऐवजी नक्कीच घातली असते. एवढं कधी विसरू नका. फार काही बोलण्याजोग आहे आईबद्दल. आई आई आई, अरे काय असते आई जी खरं तर आयुष्यासाठी पुरतही नाही आणि आयुष्यासाठी उरतही नाही, तिला माय म्हणतात. माय. किती बोलावं आईबद्दल. अरे किती मोठं वर्णन केलंय. सावळी ग माझी आई मला किती प्रेम दे, सावळी ग माझी आई मला किती प्रेम दे. तुम्ही म्हणता लोकांची माय कुठपर्यंत सांगा आता, कधीतरी स्वतःची माय सांगा. लोक सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे, पाठ आहे, मला माहिती पाठ आहे. माझी माय सांगितली पाहिजे कधीतरी. दादा सांगून जाईल. तुम्ही कार्यक्रमाला तर लय फोन करता, महाराज कुठपर्यंत आले, चला लवकर. लोक इथे येऊन बसलेत, आमच्या कॅमेरावाल्यांना फोन करतात, कॅमेरावाले दादा कुठपर्यंत आले, चला लवकर, इथं लवकर कॅमेरा लावायचा आहे, तुम्ही लवकर या. महाराज आलेत. महाराज नसतील आले तर महाराजांना फोन करतात, महाराज चला लवकर, लोक इथे येऊन बसलेत वाट पाहतात. पण एकदा कार्यक्रम संपू द्या अक्षय दादा. महाराज कारण त्या पुलावून खाली उतरलाय कारण त्या नळीत घुसलाय, कोणाला घेणं देणं नाही. पण या जगतामध्ये घरी जावंच तर आमची वाट पाहणारी आमची माय बर का. माय किती बोलावं आईबद्दल. आणि म्हणून आईला जपावं. बाप सकळ तीर्थाचे दुरे जिये का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोण कीजे. म्हणून सगळ्यात मोठं तीर्थ आपल्या आईचं आहे आणि सगळ्यात मोठं तीर्थ आपल्या बापाचं आहे. म्हणून पहिले श्रीगुरु कोण असतील तर आपली आई आणि आपले वडील. नंतरचे श्रीगुरु जे आहेत त्या श्रीगुरूंचं नाव आहे, त्या श्रीगुरूंचं नाव आहे जीवनामध्ये ज्यांना आपल्या प्रकाश टाकला, ज्यांना आपल्या जीवनाकरता वाटचाल दाखवली ते दुसरे श्रीगुरु आहेत. त्यांची जर श्रीगुरूची कृपा जर झाली तर इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण
किती गोड गायलं. नाही त्यांच्यासारखं गाता येतो, परंतु जे गातात ना गाण्यावर सतत आपल्याला प्रेम करता येऊ शकतं. किती गोड गायलं. श्री गुरु सारे का असता पाठी रागा. मी एक दिवस गायलं घरी असं, शेरड्यांनी सगळी दावी तोडली, त्या दिवसापासून गायलं नाही, म्हणलं नको. हा किती गोड गायलं. हा धन्यवाद. असं माणसानं कधीतरी गावं. आणि गावं कोणा करता? ज्या भगवान परमात्म्या करता गावं. आपल्याला सहजच त्या चरणापर्यंत नेण्याजोगं गाणं असं. किती गोड गाणं. आणि महाराज त्याच्यासारखी कृपा जर आपल्या जीवनामध्ये जर असेल, त्या श्रीगुरु सारखे आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा श्रीगुरु आहेत. ज्या राजाची आता उद्या जयंती, पुन्हा उद्या तारखेनुसार उद्या जयंती, तो सुद्धा आपल्या जीवनातला गुरुच आहे बरं. कारण त्यानं जेवढं काही शिकवलं बरं का विलास भाऊ, त्यानं जेवढं काही शिकवलं तेवढं आजपर्यंत या जगतामध्ये बरं का दादा कोणी शिकवलंच नाही. फार काही मोठे उपकार आहेत त्या राजाचे. आता बरीच लोक अजून 5च वर्ष थांबा, 5च वर्ष थांबा. आता लोहाराला कळायला लागलं की शिवाजी राजा माझा होता. आता चंभाराला कळायला लागलं की राजा माझा होता. आता शिंप्याला कळायला लागलंय की राजा माझा होता. आता माळी समाज म्हणतोय की राजा माझा आहे. आता सगळ्या समाजातली माणसं म्हणतात की राजा माझा आहे. अजून 5च वर्ष थांबा, या महाराष्ट्रामध्ये शिवाजी राजाची जयंती दिवाळी सारखा सण म्हणून साजरा होणार. 5च वर्ष थांबा, 5च वर्ष. म्हणून म्हणतात आता उद्याच जयंती, कशाला उद्याचा दिवस लावायचा, आजच जयंती साजरी करून टाकू. कसे जयंती ऐका. वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवराजाची जयंती आली, 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 माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची 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 जयंती आली. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे बापाचा बाप राजचुबा जन्मला, हे बापाचा बाप राजचुबा जन्मला, त्याच्या तलवारीची धार, त्याच्या तलवारीची धार, जची मोत्याची झालर, जची मोत्याची झालर, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप, अरे बापाचा बाप, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ये यार मोठे नाही म्हणा, अर्जुननर तालुक्यातलं रक्त आहे, असं रक्त असं सळसळायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि म्हणून सांगून जाईल आज महिला दिवस आहे ना, महिलांचा आवाज निघला पाहिजे. एक वाक्य बोलून जाईल तुमच्याबद्दल वाक्य आहे ऐका. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या नसती राहिली अंगणी तुळस, नसती राहिली मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब, आज महिला दिवस आहे ऐका. तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते.
आणि एक जर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आज आपण या ठिकाणी हे कीर्तन श्रवण करत नसतो, अन्यथा दुसरीकडेच असतो. हे त्या मातेचे उपकार आहेत आज, म्हणून त्या मातेची आठवण आपण काढली पाहिजे. किती बोलावं त्या आईबद्दल, त्या आईबद्दल फार बोलण्याजोग आहे. म्हणून एका कवीनं सांगितलंय, अरे कोई सांप के गोख से पैदा होता है, कोई बाप के गोख से पैदा होता है, लेकिन जिसा माँ से वैसी माँ थी यारो, उसने बापों का बाप पैदा किया था, बापू का बाप पैदा किया था. त्या मातेचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब. हा, आणि म्हणून बोलण्याजोगं भरपूर आहे. आईनं खरं तर जन्म दिला आणि आपल्याला या ठिकाणी पुत्राला खरं तर या मातीकरता खर्च केला. हे उपकार त्या मातेचे. आता शिवजयंती उद्या, लोक डे साजरे करत होते. आता 14 फेब्रुवारी कोणता डे, कोणता डे? 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, 15 फेब्रुवारी हा डे, 16 फेब्रुवारी तो डे. अरे भिकाऱ्याची लक्षण आहे. जगात एकच भारी आहे, ती म्हणजे 19 फेब्रुवारी आणि 10 मार्च म्हणजे शिवरायाची जयंती. यांची जयंती कधीतरी साजरी. आणि त्याच्यामध्ये त्या डे मध्ये एक आवडता डे माझा, त्यामध्ये प्रॉमिस डे आहे ना. प्रॉमिस डे, प्रॉमिस असावं पण कसं, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही असं नसावं. प्रॉमिस असं असावं, राजा ऐका ओ राज, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायवाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरेचं प्रॉमिस असावं. राजा ऐका 60 मावळं द्या, अख्खा गड जिंकून आणतो, अख्खा गड जिंकून आणतो असं म्हणणारा कोंडाजी फर्जतचं प्रॉमिस असावं. राजा ऐका तुम्ही विशाळगड गाठा, एक विकणी पुढं जाऊ देत नाही असं म्हणणारा बाजी प्रभू देशपांडे यांचं प्रॉमिस असावं. प्रॉमिस असावं तर शिवरायांच्या मावळ्यासारखं असावं, नाहीतर प्रॉमिस नसावं. याला महत्व आहे आणि याच्यातूनच श्री गुरुची कृपा होत असते. सध्या हे कीर्तन प्रवचन काही काही लोक नुसतं खाण्यापारी नुसते मनोरंजनावारीच घेऊन राहिले. सिरियसली घ्या, ही कीर्तन प्रवचन नुसतं झटकायचं पळायचं घरी याच्या पुरती नाही. त्या दिवशी एका पंक्तीला गेलो तू जेवायला, साऊंडचा आवाज. पंक्तीला जेवायला गेल्यानंतर कळालं की काय काय लोक फक्त जेवायला जातात. आदित्य महाराज, मी पंक्तीला गेलो त्या दिवशी, मी कधी पंक्तीला जात नाही पण त्या दिवशी गेलो. माझ्या शेजारी एक जेवायला बसला आणि जेवायला बसला तर तुमच्याकडे बेसनाला काय म्हणतात? बेसन. आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? बरोबर आहे, मग एकच आहे. हा ऐका महाराज, ताटामध्ये बेसन वाढलं. माझ्या शेजारी जो बसला होता त्याचा आवाजच पडला. की हरे राम म्हणणार होतं, हरे राम असं म्हणणार होतं, त्याचा आवाजच पडला. ते म्हणायला लागलो हरे राम, बेस नको पाहिजे, हरे राम 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 हरे हरे. कोणाची रे पंगत होत नाही तर देऊ नाही, कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि दुसऱ्या दिवशी गुलाबजांबूची पंगत होती, काल्याच्या दिवशी गड्याचा आवाजच चढला, हरे राम राम राम. गुलाबजांबूची वाडी आली म्हणायचं दोन टाक आणि पोचले का दम नाही, रावणा रावणा. त्यानं नाही गंभीर केलं, तू केलं. असे बरेच आहेत ना, बरेच आहेत असे. सांगायचा मुद्दा, कधीतरी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे, मिळवलं पाहिजे. कोणी मिळवलं तर आई या जगतामध्ये ज्याला सुखी राहायचं आहे त्यानं ठेविले अनंती तैशीची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. गरिबी आली तर माणसानं कधी लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर कधी माजायचं नाही. एवढे दोन मुद्दे जर लक्षात जर ठेवले, ठेविले अनंती तैशीची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. जीवनात चढ उतारे चालूच असतात, पण त्या चढ उताराला जो भिला नाही आणि ज्यानं जीवनावर मात केली, या संकटावर ज्यानं मात केली, तो खरा या जीवनातला पुरुषार्थ त्यानं केला आहे. का तुम्हाला माहिती, आज ही दिंडी आली तुमची, आली ना. असा एक भक्त होऊन गेला, असा एक भक्त, ज्या भक्ताला इथून हात नव्हती, इथून पाय नव्हते. त्यांचं नाव काय हो? काय नाव? काय नाव त्यांचं? कुर्मदास. त्यांच्या त्या गावामध्ये दिंडी आली. आपली कशी दिंडी आली आज? भानुदास. माझ्या मागे म्हणणार सगळे, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. टाळी वाजवा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास
भानुदास एकनाथ मोठ्याने मोठ्याने भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ मोठ्याने मोठ्याने हा वा 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 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया शाबास हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 आवाज 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया टाळी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया किती गोड वाटलं असं वाटतं कवर पण म्हणावं किती गोड वाटतं असं भजनामध्ये ताकद आहे एक वाक्य बोलूनच जाईल हे भजन माणसानं नित्यनेमानं गावं या भजनामध्ये एवढी ताकद आहे की सहज भगवंताच्या चरणापर्यंत जाता येतं आणि ज्या दिवशी तुम्ही भजन कराल त्या दिवशी देव सुद्धा येईल पण ज्या दिवशी तुम्ही लोकांचं भजन कराल आणि लोकांचं भजन करता करता आपल्याला या भजनाचा विसर पडून जाईल त्या दिवशी देव सुद्धा आपलं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा वाजवायची तर उगाच जोरात वाजवा हा मानवी जन्मामध्ये हे मिळवा आणि ते कुर्मदासांच्या गावामध्ये दिंडी आली त्यांना हात नव्हते पाय नव्हते त्या गावामध्ये दिंडी आल्यानंतर ती दिंडीमध्ये भजन चाललं होतं आणि आई जवळ गे आई आई मला खेळायला जायचंय जाऊ दे नो असं नाही म्हटलं ते म्हटलं ए आई खेळायला नाही जायचं मला कीर्तनाला जायचंय आई म्हटली देवानं तुला हात दिले नाही देवानं तुला पाय दिले नाही तू कीर्तनाला जायचं म्हणतोय नाही काय पण मी असं ऐकलंय की जगी जास कोण नाही त्यास देव आहे असं मी ऐकलंय आणि त्याच्या कीर्तनाला जाऊ वाटतंय आणि जेवढं आई तुम्हाला ओळखते नाही तेवढं या जगतामध्ये जवळून ओळखणारी दुसरी तर व्यक्ती नाहीच तुम्हाला एक विचारू का तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत बोला मोठ्यानं बोला जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत तुमचं माहेर एकदा ती संपली ना माहेर संपतो आणि त्या आईनं लेकराच्या डोळ्यातला भाव ओळखला अशी मिठी मारली कीर्तनात नेऊन ठेवलं
कीर्तनात नेऊन ठेवल्यानंतर कीर्तनामध्ये विषय चालला होता की या देहामध्ये आल्यानंतर या जन्माचं सार्थक करावं. भानुदास महाराजांनी कीर्तनामध्ये विषय घेतला होता. कीर्तन संपलं दादा. असं सरपडत आले. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावो तरी. असं मस्तक ठेवलं. हात नव्हते आहे त्यांना. लोक म्हणतात त्यांना हात नव्हते. एक वाक्य बोलू का? तुम्हाला हात नसू द्या. आदरणीय समाधान बाबा शर्मांचं एक मला वाक्य आठवतं. ते म्हणतात दिल झुका है एक जगह, सिर झुका हो ना हो, बंदगी हमारी फितरत है, चाहे खुदा हो ना हो. तुम्ही किती जरी नाही म्हटले तर तो देव आहे. जनाईने वर्णन केलंय. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. अशी जागा नाही की माझा देव नाही. आणि वर्णन केलं. बाबा असं डोकं ठेवलं आणि भानुदास महाराजांनी असं कुर्माचं डोकं, ए कुर्मा एकटा झालं, एकटा नाही आलो महाराज, मला आईनं आणून घातलं. मग आता माघारी नाही जायचं महाराज, आता मला तुमच्या सोबत यायचं. अरे पण तुला हात नाही, तुला पाय नाही, तू कसा येणार? मी माझ्या पद्धतीने पण मला यायचं. शेवटी कुर्मदास हट्टाला पेटले. भानुदास महाराजांनी आग्रह स्वीकारला नाही. निघाले. रात्रीचं कीर्तन संपलं. सरपडत निघाले. त्यांना पाहण्याकरता लोक विषयावर यायचे. वारकरी भजन करत चाललाय, पण ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, तो भजन करत चाललाय. लोक आडवी यायची. त्यांना पैसे द्यायचे, पण पैसे घ्यायला हातच नव्हते. आणि मग असं भजन करता त्या लोकांना सांगायचे की आमची दिंडी मागून येते, त्या दिंडीला काहीतरी चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था करून ठेवा. पण शेवटी आई ज्या पोटावर, ज्या छातीवर सरपडत चाललेले कुर्मदास कुठपर्यंत सरपटणार? शेवटी लवळ नावाचं गाव लागलं बाबा. आणि थांबले ते. सरपटताय ना. आपण एवढा दृष्टांत ऐकला की समजलं आपल्याला माणसानं किती समाधानी राहावं. थांबले आणि दिंडी मागून आली. दिंडीतल्या लोकांनी त्या कुर्माची अवस्था बघितली. भानुदास महाराजांना बोलून आणलं. भानुदास महाराजांना बोलून आणल्यानंतर भानुदास महाराजांनी कुर्माची अवस्था बघितली. असं कुर्मा असं पोटावर पडला होता नाही, त्याला असं पाठीवर केलं. त्यावेळेस बघितलं तर कुर्माच्या पोटाच्या छातीची कातडी आतडी सगळी काही निघून गेली होती. राहिली होती ती फक्त आणि फक्त हाडं राहिली होती. विभुर अवस्थेत कुर्माची अवस्था बघितली. ए कुर्मा हंबरडा फोडला. काय केलंय? कुर्मा म्हटला तुम्हीच तर सांगितलं होतं की या देहाला आल्यानंतर या जन्माचं सार्थक करावं. मग मी ते केलंय. आज डोळ्यातून पाणी यावं. आणि भानुदास महाराजांनी सांगावं कुर्मा आता एक काम कर, एक मुक्काम राहिलाय, मी स्वतः पाठीशी घालतो तुला, चल ना मी येतो तुला. पुन्हा असं पाठीवर केलं होतं ना भानुदास महाराजांनी. असं पोटावर झाले कुर्मदास. म्हटले आता नाही यायचं. पुन्हा डोकं ठेवलं आणि सांगितलं. काय सांगितलं? एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार. डोकं ठेवलं आणि आपला प्राण सोडून द्यावा. आज सुद्धा तुम्हाला त्या लवळ नावाच्या गावामध्ये त्यांची समाधी पाहायला मिळेल. एवढं समाधानी माणसानं असावं. समाधानी मग तुम्ही म्हणता तुम्ही का समाधानी नाही? तुम्ही का लोकांकडून 15-15 आणि 20-20 हजार घेता? तुम्ही समाधानी व्हा. महाराज मंडळी आम्ही समाधानी होतो. तुम्ही म्हणता मग तुम्ही का लोकांकडून एवढे पाकिट घेता? आता समजा माझं आजचं कीर्तन संपलं. आज आमच्या राजकर परिवारानं हार आणलाय, हार घातला, बुक्का आणला इथं. तो बुक्का मला लावला. आणला नाही का बुक्का? अजून यायचा बाकी का? बुक्का येईल. बुक्का आला. तो बुक्का मला लावला. ऐका ना, आणू आपण आणू थांबा ना, मला सांगू द्या ना. आता ऐका ना, तो हार आणला, तो बुक्का मला लावला. बुक्का म्हणजे बुक्का असा नाही लावला, असा लावला. बुक्का लावला, हार माझ्या गळ्यात घातला.
मी तो हार घेतला, जपून ठेवला. अक्षय दादा ऐका ना, तो हार जपून माझ्या गाडीत नेऊन ठेवला. आई बरं का, हार जपून माझ्या गाडीत नेऊन ठेवला. तो बुक्का पण लावलेला माझ्या गाडीत नेऊन जपून ठेवला. इथून मी रासकरवाडीतून पिंपळवंडीच्या पेट्रोल पंपावर गेलो आणि माझ्या गाडीचं डिझेलचं झाकण उघडलं. त्याला म्हटलं भाऊ, ओय भाऊ आपल्या गाडीची टाकी फुल कर. त्याने माझ्या गाडीची टाकी फुल केली आणि फुल झाल्यानंतर ते डिझेलचं झाकण असं लावलं, कट वाजलं, वरचं टारपल लावून दिलं आणि लावून दिल्यानंतर मी माझ्या गाडीतून तुम्ही जो हार घातला होता ना तो हार बाहेर काढला आणि ज्यानं माझ्या गाडी डिझेल भरलं ना त्याच्या गळ्यात घातला आणि बुक्का लावला होता ना तुम्ही, तो बुक्का पण न्याला होता. तो बुक्का त्याच्या कपडाला लावला. तो माझी गाडी सोडल का? गाडी सोडणार नाही. याकरता पण पैसे जरूर घ्या, जरूर घ्या. एक वाक्य बोलू का महाराज? ऐका ना, पैसे जरूर घ्या पण तुमचा परमार्थ या गरीबातल्या गरीबाला सुद्धा परवडेल असा तुमचा परमार्थ असावा. जरूर परमार्थ महाग असावा पण तुमचा परमार्थ गरीबातल्या गरीबाला सुद्धा परवडेल एवढा तुमचा परमार्थ सोपा असावा. कुर्मदासांनी डोळे बंद केले आणि जगाच्या मालकाच्या त्या भानुदास महाराजांच्या चरणावर आपला प्राण सोडून द्यावा. लोक म्हणतात देवानं मला काय दिलं? अरे कधीतरी संतांचे चरित्र वाचा. आपल्याला जेवढं मिळालंय तेवढं कोणालाच मिळालं नाही. पण एक काम करा, या जगतामध्ये माणसानं काय करावं? माणसानं ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. का समाधान असावं? हेची तोर आवडत देवा, हेची तोर आवडत देवा, हेची तोर वा वा. संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे ठेविले माणसानं जसं ठेवलंय ना तसं राहावं. आणि एक शेवटी प्रसंग सांगून जाईल. त्यानं जसं ठेवलंय ना त्याच्यामध्ये जर बिघड जर करायला गेलं ना ते आणखीनच बिघडून जातं. तुम्हाला माहिती का? श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता आई बरं का, वेळ संपत आलाय माझा, एक 5 मिनिटं घेणार आहे, ऐका. श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला होता गोकुळामध्ये आणि त्याला पाहण्याकरता गोपिका जायच्या. कशा? सजून दजून जायच्या. टिकल्या डोरलं साकळ्या पैजण कमरला कमरपटा नाकात नद घालोनी बाय बाय थाट माट करुनी बाय बाय थाट माट करुनी. ही गवळण गाठ्यातली नाही, ही गवळण नारायण गावची. हा ऐका, हा हा ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करल अशी गोष्ट आहे. हा आणि सजली ती गवळण बरं का, शपके गवळण ती. हा ती गवळण सजली दजली. पण श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता MS-14 MS-15 MS-16 17 18 19 20 21 22 23 24 25 MS-14 ते जर मोठ्यानं बोला, MS-14 ते वयाच्या मुली, पासिंग नाही बरं का तुम्ही, नाही तर माणसानं पासिंग, वयाच्या मुली श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला जायच्या. त्या लाली लिपस्टिक असा मेकअप करून श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला जायच्या. आणि MS-14 ते वयोगटातल्या MS-14 ते 25 वयोगटातल्या मुलींना MS-55 वालीनं बघितलं. 55 वाली मग हा फाउंडेशन हलवत होतं, डागमग 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 असे फाउंडेशन ढिल्लं झालेलं, वायरी तुटलेल्या, लूज कॉन्टॅक्ट निघाले. ए पुरियो थांबा, कुणा चालल्या? पुरी म्हणले ए म्हातारे वय बाजलं मधी मधीच आते. म्हातारी म्हणली कुठं चालले? पुरी म्हटल्या आपल्या नंदराजाला पोरग झाले त्याला पाहण्याकरता चालले. वय म्हातारी म्हटली मग मला पण पाहायला यायचं.
नको नको तू नको पाहायला येऊ, तुला पाहायला तर एवढं वय निघून गेलं ना, आता काय पाहून उपयोग आहे. म्हातारीला आस लागली बाबा, म्हातारी घरात गेली आणि म्हातारीच्या लागलं बाबा मेकअप बॉक्स हाताला, मेकअप बॉक्स, लग्नाची पेटी लागली हाताला. आणि म्हातारीचं नाव होतं शालू, म्हातारीचं नाव होतं मालू, आणि म्हातारीच्या लागला हाताला शालू. वा धन्यवाद. म्हातारीचं नाव काय होतं आणि म्हातारीच्या लागला हाताला शालू. कुठला? पैठणचा शालू होता. म्हातारीच्या लागला हाताला शालू, तिचं नाव होतं मालू. मालूच्या लागला हाताला शालूच्या लागला हाताला, मालूच्या लागला हाताला शालू. शालू लागला पण मालूचं वय किती होतं? म्हातारी अशी टणटण उडत होती, अशी म्हातारी माणसं असं व्हायब्रेट होतं. म्हातारीनं शालू घातला पण कसा घातला? उलटा घातला. उलटा घातल्यानंतर म्हातारीच्या लागलं मेकअप बॉक्स हाताला. मेकअप बॉक्स मध्ये काय काय असतं बाबा? मेकअप बॉक्स मध्ये असं वाटायला काय लावतात? काय लावतात? लाली. लाली लावतात. आणि इथं डोळ्याला काय लावतात? काय? काजळ. काजळ काजळ लावतात. काजळ लावत म्हातारीचं असं फाउंडेशन हालत असल्या कारणानं ती काजळ डोळ्याला लागायच्या ऐवजी ती लागलं वाटाला. तिला आली वाटाला लागायच्या ऐवजी ती लागली डोळ्याला. ती लागली डोळ्याला. काय करायचं काय करायचं काय करायचं? म्हातारी काठी टिकीत 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 बाहेर निघाली. आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर तिकडून एमएच 105 वाला आला. एमएच 105 म्हणजे कोण? तिचा नवरा आला. नवऱ्यानं लांबून बघितले तर माझी लग्नाची बायको दिसते. म्हाताऱ्यानं असं काठी फेकून दिली. म्हातारी पाशी आला. म्हातारे ए म्हटलं, ए मालू काय केलंय? मालू म्हटली वय वाजला. म्हातारी म्हटली मी श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला चालले. असं म्हटल्यानंतर म्हातारं म्हटलं मग मला पण यायचंय. म्हातारी म्हटली धरा माझ्या हाताला. म्हातारं म्हटलं, म्हातारं तमाशाला जात होतं बाबा. म्हातारं म्हटलं हाताला नको, हाताला धरलं की डोका फिरतंय. म्हाताऱ्यानं म्हातारीचा हात धरला ना, हाताला धरलं तिथं गेलं. तिथं श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं. पाहिलं काय झालंय का? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन मन मन. पाहिला 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 काय वर्णन आहे? मोर मुकुट पितांबर, काळ्या घोंगडीचा भार, काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा भार, काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा भार भार. पाहिला पाहिला नंदाचा नंद. हे गोड आहे. जेवढं जुनं आहे ना तेवढं काही गोड आहे, म्हणून जपत चला. जुन्या काळात आई पहाटे किती वाजता उठायची? पहाटे 8 वाजता उठायची, 4ला उठायची. आणि 4ला उठलं का पहिल्यांदा अँड्रॉइड मोबाईल हातामध्ये घ्यायचे. आपल्या ग्रुपला किती मेसेज आले. मग काय करायचे? दळायचे. कोणाचं दळायचे? दळायचे कोणाचं? लोकाचं. आपलं दळायचं. कधीतरी माणसानं आई बरं का, कधीतरी माणसानं ना आपलं दळावा. आणि आपलं दळलं तर आपल्या कामाला आहे, आणि लोकाचं दळलं तर लोकाच्या कामाला जाईल. म्हणून आपलं आपलं दळी चला. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. माणसानं कधीतरी चांगलं जगावं. कसं चांगलं जगावं? ऐका ना, आपण गेल्यानंतर नाही गाव रडलं तरी चालल, नाही जिल्हा रडला तरी चालल, नाही तालुका रडला तरी चालल, पण एक बोलून जाईल, आपण गेल्यानंतर आपले जेवढे जवळचे तेवढ्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी यावं. एवढं तर मात्र जीवन कधीतरी जगावं. एवढं तर जीवन मात्र जगावं. कसं जगावं? आनंद या
जीवनाचा सुगंध परी दरवळावा पाव्या तला सूरज येथे ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. किती गोड आहे. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये ते जपावं. या दिवशी असं कीर्तनातून सांगितलं कधीतरी हे जातं घेतलं पाहिजे, कधीतरी दळलं पाहिजे. एका सुनबाईला एवढं कीर्तन आवडलं ती पहाट 8 वाजता उठली जातं घेतलं. काय म्हटली माहिती का? पहाटीच्या पाऱ्यामध्ये. म्हटलं वा वा वा. पहाटीच्या पाऱ्यामध्ये जात वाज वांगा वांगा का सईबाई ग. म्हटलं वा वा वा. कलियुगामध्ये अशी सुनबाई भेटणं म्हणजे भाग्याची लक्षण आहे. आणि पुढं म्हटली जात वाज वांगा 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 ग वांगा ग वांगा. आणि पुढं त्याच्या पुढं मी ते गोदडीच, तुमच्याकडे काय म्हणतात ते गोदडीला? गोदडीच म्हणतात. त्या गोदडीत झोपलं तर ती पुढं काय म्हटली माहिती का? जात वाज वांगा वांगा उठ रे गोदडीतल्या स्वांग. त्या दिवशी मी गाडीच घेऊन टाकली. म्हटलं मुक्कामाला थांबणं बंद. लोक कशी काढतील काय सांगता येत नाही. सांगण्याचा मुद्दा की कधीतरी घेतलं पाहिजे पण दळलं पाहिजे. आपलं ते कसं दळावं? ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगी सिद्धी पावे. एका चरणावर आपण बोललोय. श्री गुरु सारखा जर पाठीशी जर असेल तर आपल्याला इतर कोणाशी पाया पडण्याची गरज लागत नाही. एकच दृष्टांत मी सांगितलाय पण कोणाचा दृष्टांत सांगितलाय? कुर्मदासांचा. कुर्मदासांवर आपल्या श्री गुरुची कृपा झाली. कोणाची? भानुदास महाराजांची. भानुदास महाराजांची कृपा झाली. ज्यांना हात नव्हते, ज्यांना पाय नव्हते, त्या कुर्मदासाची आजच्या या मानवी जन्मामध्ये समाधी बनते. ज्या श्री गुरुच्या कृपेनं समाधी बनते तर आपल्याकडे तर भरपूर काय. माणसानं कधीतरी समाधानी राहावं, श्री गुरुच्या सानिध्यामध्ये जावं. जिसका कोई गुरु नाही. ऐका ना, ऐका ना, इकडे लक्ष द्या. जिसका कोई गुरु नाही उसका जीवनच सुरू नाही. हा, म्हणून गुरु जीवनामध्ये असावा. काय करतो गुरु? या जीवनात भरपूर काही जीवनामध्ये बदल घडवतो, त्याचं नाव आहे गुरु. गुरु तारतो आणि घडवतो, त्याचं नाव आहे गुरु. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु हा नक्कीच असावा. गुरुशिवाय, गुरुची कृपा झाल्याशिवाय साध्यापर्यंत जाता येत नाही. आज या ठिकाणी वैकुंठवासी संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज आणि वैकुंठवासी सिद्धांत शिरोमणी समर्थ दगडू स्वामी महाराज यांची 62वी पुण्यतिथी महोत्सव. यांची खरं तर पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी साजरा करत असताना बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वेळ झाला आणि वेळेमुळं खरं तर मी या ठिकाणी पण 2 तास माझा कार्यक्रम, तसं मी माझ्या पद्धतीने मी कार्यक्रम केला आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सिस्टमवाल्यांनी गोड अशी साथ दिली. मशीन कमी असल्यामुळं त्यांचा नायवेला झाला. नाहीतर अक्षयदादाचा मी पाहतोय ऑपरेटिंगला त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. अक्षयदादांनी गोड अशी साथ दिली. मशीन कमी होत्या त्यामुळं त्यांचं जरा
ठीक आहे, पण तरी गोड साथ दिली, त्यांचे सुद्धा आभार. या गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली. आवळे महाराज असतील, मस्त गातात, त्यांचे सुद्धा आभार. मधले महाराज आहे, त्यांनी सुद्धा गोड गायलं. आमचे आमचे महाराज रामदास महाराज असतील, त्यांनी सुद्धा गोड गायन केलं, त्यांचे आभार. या ठिकाणी महत्त्वाचा भाग ज्यांनी आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलंय, आदरणीय एक महाराष्ट्रातील नामवंत चॅनल, ज्या चॅनलचं खरं तर ज्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच कीर्तनकारांची कीर्तनं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात, गंध कीर्तनाचा हे नावाचं चॅनल आहे. माझे आदरणीय लाडके मित्र, आम्ही त्यांना स्वामीच म्हणतो, आदरणीय चक्रधर दादा यांचं या ठिकाणी शूटिंग झालं. त्यांनी गोड असं चित्रीकरण केलं, त्यांचं सुद्धा आभार. गोड सगळंच वातावरण आहे. सगळ्यांच्या चरणावर मी माझे मस्तक नतमस्तक करतो. एकदा सगळेजण प्रेमानं माझ्या मागं भजन म्हणतील, नंतर वाणीला पूर्णविराम दिला जाईल. तुकाराम 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 आजची श्री संत तुकोबरायांच्या चरणावर आधी या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करत असताना मला ज्यांनी आमंत्रित केलं, माझे लाडके परमार्थिक स्नेह आदित्य दादा असतील, अक्षय दादा असतील, आमचे बाबा असतील. खरं तर या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहे. कोणाचा नामोल्लेख करण्यापेक्षा आमचे विलासदादा सगळे मला ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, आदरणीय धीरज दादा असतील, अनिकेत दादा असतील, माझा लाडका पखवाजा आदरणीय अजितदादा असतील, सगळ्यांचे आभार आणि वाणीला पूर्ण विराम. खरं तर महाराज या ठिकाणी उपस्थित, महाराजांचं विक्रम महाराजांनी आज बरेच महाराज मला पण बऱ्याचदा वाजवलं म्हणजे पखवाजांनी वाजवलं. विक्रम महाराज या ठिकाणी वाजवणं गोड आहे. त्यांचे मला जुन्नर भागामध्ये, मंचर भागामध्ये, खेड भागामध्ये त्यांचं बरंच मोठं वर्चस्व आहे. आज जरी शांत आहेत पण ते तसं शांत नाही. बऱ्याच वेळा त्यांनी बऱ्याचदा चांगल्या पद्धतीनं गोड पखवाज वाजवलाय, त्यांचे सुद्धा आभार. आणि म्हणून आमचे बाबा असतील, आमचे महाराज असतील, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांची या ठिकाणी ऋण आभार व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय बोली ले कुरे वेडी वाकुडे नाही वचारिला अधिकार बोला ज्ञानेश्वरात कामने ज्ञानेश्वराला खबरपती खाली बसायचे. कृपया कोणी उठायचा 2 मिनटं प्रयत्न करू नका. उपस्थित संत सज्जन भाविक जनो, सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महोत्सव संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज बीज आणि संत शिरोमणी सद्गुरू समर्थ दगडूनाथ स्वामी महाराज यांची 62वी पुण्यतिथी आणि ज्यांच्या अखंड परिश्रमाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालला आहे, तो सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली जाधव यांच्या प्रेरणेने आजचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची ही परंपरा आहे. 62 वर्ष पूर्ण झालेली ही परंपरा. बीजेच्या आदल्या दिवशी हा दिंडी सोहळा अतिशय उत्साहामध्ये निघतो. इथून पाठीमागं तो वडगावमध्ये हा दिंडी सोहळा जायचा, परंतु या नदीला बंधारे झाल्यामुळं तो दिंडी सोहळा खंडित झाला होता. परंतु आम्ही रासकर कुटुंबियाने तो पुन्हा चालू केला आणि ती परंपरा आम्ही आज तगायात चालू ठेवलेली आहे आणि इथून पुढेही ती चालू राहणार आहे. असा हा
दिंडी सोहळ्याप्रित्यर्थ आयोजित केलेला हा सोहळा श्री गुरु सारका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. सुंदर अशा गोड अमृतवाणीने आपण महाराजांच्या वाणीतून मंत्रमुग्ध असं केलं. ते हरिभक्त कविराज महाराज झावरे यांचं या ठिकाणी मी रासकर कुटुंबियाच्या वतीनं आणि आदिनाथ नामधारक मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी महाराजांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. तो रामचंद्र शंकर रासकर यांनी पुढे यायचं आहे आणि महाराजांचा श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. रामचंद्र शंकर रासकर.